स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो आणि इतर सर्वच इयत्तातील विद्यार्थी, आज आपण गणितामध्ये अत्यंत महत्त्वाची अशी विस्तार सूत्रे जी आपल्याला वापरावीच लागतात ती सूत्रे आपण पाहणार आहोत। या ठिकाणी पहिलं सूत्र आहे ए अधिक बी कंसाचा वर्ग, म्हणजे दोन पदांच्या बेरजेचा वर्ग। याचा विस्तार आहे, पहिलं पद ए आहे, दुसरं पद बी आहे। पहिल्या पदाचा वर्ग ए वर्ग, पहिल्या दुसऱ्या पदाचा गुणाकार ए बी आणि त्याची दुप्पट 2 ए बी अधिक बी वर्ग, म्हणजे ए अधिक बी कंसाचा वर्गाचा विस्तार ए वर्ग अधिक 2 ए बी अधिक बी वर्ग। ओके। त्यानंतर जसा अधिकचा विस्तार आहे ए अधिक बीचा, तसा दोन पदांच्या वजाबाकीचा वर्ग आहे। असंच फक्त मधलं पद आहे ते वजा असणार आहे, ए वर्ग वजा 2 ए बी अधिक बी वर्ग। दोन पदांच्या वजाबाकीचा वर्ग, पहिल्या पदाचा वर्ग वजा पहिल्या दुसऱ्या पदाचा गुणाकार ए बी त्याची दुप्पट 2 ए बी अधिक बी वर्ग। त्यानंतर आपल्याला दोन पदांच्या वर्गांची वजाबाकी, म्हणजे ए वर्ग वजा बी वर्ग, दोन पदांच्या वर्गांची वजाबाकी याचा विस्तार आहे। पहिल्या कंसामध्ये या दोघांची बेरीज, पहिले पद अधिक दुसरे पद, आणि दुसऱ्या कंसामध्ये त्या दोघांची वजाबाकी। ओके, ए वर्ग वजा बी वर्ग। पुढचं सूत्र आहे ए अधिक बी दोन पदांची बेरीज त्याचा घन आहे। पहा, या ठिकाणी पहिल्या पदाचा घन ए घन अधिक 3 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद 3 ए बी कंसात ए अधिक बी आणि अधिक दुसऱ्या पदाचा घन बी घन। याला पर्याय आहे ए घन अधिक 3 ए बीने एला गुणलं की 3 ए वर्ग बी अधिक 3 ए बीने बीला गुणलं 3 ए बी वर्ग अधिक बी घन। ओके। जसा दोन पदांच्या बेरजेचा घन आहे तसा दोन पदांच्या वजाबाकीचा घन देखील आहे, ए वजा बी कंसाचा घन। अशा पद्धतीनं पद्धतीच फक्त चिन्ह पहा, पहिल्या पदाचा घन वजा 3 गुणिले पहिले पद गुणिले दुसरं पद कंसात त्या दोघांची वजाबाकी आणि वजा बी घन। ओके। याला किंवा ए घन वजा 3 ए बीने एला गुणलं की वजा 3 ए वर्ग बी मिळते, वजा 3 ए बीनं वजा बीला गुणलं वजा वजा अधिक 3 ए बी वर्ग मिळते आणि वजा बी घन। ओके। त्यानंतर पुढचं विस्तार सूत्र आहे ए घन अधिक बी घन, दोन पदांच्या घनांची बेरीज आहे। अगोदर घन नंतर बेरीज, ए घन अधिक बी घन। याचा विस्तार आहे पहिल्या कंसामध्ये या दोन पदांची बेरीज आणि दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग पहिल्या पदाचा वर्ग वजा पहिले पद गुणिले दुसरे पद वजा ए बी अधिक बी वर्ग। ए घन अधिक बी घन बरोबर पहिल्या कंसात ए अधिक बी, दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग। ए अधिक बी न ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग या कंसाला गुणलं की आपल्याला ए घन वजा बी घन मिळणार। पुढचं विस्तार आहे जसं घनांची बेरीज आहे, दोन पदांच्या घनांची बेरीज, तसं दोन पदांच्या घनांची वजाबाकी पण ए घन वजा बी घन। तसं ए अधिक बी पहिल्या कंसात ए वजा बी याच्यासाठी, दुसऱ्या कंसामध्ये सर्व चिन्ह अधिक ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग। ए घन वजा बी घन बरोबर ए वजा बी दुसऱ्या कंसात ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग। जर आपण ए वजा बी या कंसाने ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्गला गुणलं तर आपल्याला नेमकं ए घन वजा बी घन मिळणारच। पुढं आहे या ठिकाणी जसं याला काही पर्यायी सूत्र आहेत तेही महत्त्वाचे आहेत। ए घन अधिक बी घन बरोबर ए अधिक बी कंसाचा घन वजा 3 ए बी कंसात ए अधिक बी। ओके। मी क्रमांक 4चा आहे ना, ए अधिक बी कंसाचा घन बरोबर ए घन अधिक 3 ए बी अधिक
अधिक 3ab कंसात a अधिक b घन, म्हणजे नंबर 4ची उजवी बाजू a घन अधिक b घन तिथंच ठेवून अधिक 3ab कंसात a अधिक b मागे घेतलेत म्हणून हे मिळालं. ओके. त्यानंतरचं पुढचं सूत्र आहे तसं a घन अधिक b घन, तसं a घन वजा b घन. ते काय आहे? a अधिक b कंसाचा घन, तर इथं a वजा b कंसाचा घन. या ठिकाणी वजा 3ab, तर इथं अधिक 3ab. इथं a अधिक b, तर इथं a वजा b. म्हणजे या ठिकाणी a घन वजा b घन, a घन वजा b घन उजवी बाजू वजा 3ab कंसात a वजा b पाठीमागे घेतल्यानंतर अधिक होणार आहे. म्हणजे याला अनुसरून आहे, नंबर 5ला अनुसरून. ओके. त्यानंतर पुढचं आहे a वर्ग अधिक b वर्ग बरोबर, ही वापरावं लागतं सूत्र. बरोबर a अधिक b कंसाचा वर्ग वजा 2ab. म्हणजे पहिलं सूत्र आहे ना, a वर्ग अधिक b वर्ग ही उजवी बाजू अधिक 2ab मागे घेतले, म्हणजे a अधिक b कंसाचा वर्ग वजा 2ab आहे ना, अशा पद्धतीनं. त्यानंतर पुढचं सूत्र आहे a वर्ग अधिक b वर्ग बरोबर a वजा b कंसाचा वर्ग आणि अधिक 2ab. कुठं आहे? नंबर 2 बघा, a वजा b कंसाचा वर्ग वजा 2ab मागे घेतले अधिक 2ab आणि उजवी बाजू राहिली a वर्ग अधिक b वर्ग. ओके. अशा पद्धतीनं ही विस्तार सूत्रे वेगवेगळ्या पद्धतीनं रूपांतरित करून वापरली जातात. रूपांतरित करून इथं आपण लक्षात घेतलेली आहे. आता पुढचं सूत्र a वजा b कंसाचा वर्ग. ते सूत्र आहे पहिल्या कंसात a अधिक b कंसाचा वर्ग वजा 4ab. जर आपण याचा विस्तार घेतला a वजा b कंसाचा वर्ग a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग, आणि पलीकडं a अधिक b कंसाचा वर्ग a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग वजा 4ab. म्हणजे आपल्या लक्षात येईल की a वर्ग अधिक b वर्ग आहे, a वर्ग अधिक b वर्ग आहे, अधिक 2ab आणि वजा 4ab वजा 2ab. बरोबर, समानता संबंध आहे. म्हणून a वजा b कंसाचा वर्ग बरोबर a अधिक b कंसाचा वर्ग वजा 4ab. त्यानंतर पुढचं सूत्र आहे या ठिकाणी a अधिक b कंसाचा वर्ग त्याची दुप्पट बरोबर a वजा b कंसाचा वर्ग अधिक a वजा b कंसाचा वर्ग अधिक 4ab. आपण a वजा b कंसाचा वर्गाचा विस्तार लिहिला, a वजा b कंसाचा वर्गाचा 2 वेळा विस्तार लिहिला. याच्या विस्तार सूत्रामध्ये वजा 2ab येणार आहे, याच्या विस्तार सूत्रामध्ये वजा 2ab येणार आहे. इथं येणारा वजा 2ab, इथं येणारा वजा 2ab वजा 4ab आणि हे अधिक 4ab 0. आणि इथं a वर्ग येणारा, इथं अधिक a वर्ग 2a वर्ग, इथं अधिक b वर्ग येणार आहे, इथं अधिक b वर्ग येणार आहे 2b वर्ग, म्हणजे 2a वर्ग अधिक 2b वर्ग. म्हणून 2 सामायकडून 2 कंसात a अधिक b कंसाचा वर्ग असंही रूपांतर करून आपल्याला वापरावं लागेल. ओके. त्यानंतर a अधिक b कंसाचा वर्ग, याच्यासाठी पुन्हा a वजा b कंसाचा वर्ग अधिक 4ab. ओके. याच्या विस्तार सूत्रामध्ये अधिक 2ab येणार आहे. ओके. पहा, a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग हा याचा विस्तार झाला. पलीकडं याचा विस्तार a वर्ग अधिक b वर्ग मध्ये वजा 2ab अधिक 4ab. पहा, a वर्ग अधिक b वर्ग, a वर्ग अधिक b वर्ग दोन्ही बाजूला आहेच. पलीकडं अधिक 4ab वजा 2ab अधिक 2ab आहे इथं. अशा पद्धतीने हा समानता संबंध आपल्याला मिळालेला आहे. आता 3 पदे आहेत, त्यांची बेरीज a अधिक b अधिक c कंसाचा वर्ग, पहिल्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक तिसऱ्या पदाचा वर्ग अधिक पहिलं पद गुणिले दुसरे पद
त्याची दुप्पट अधिक 2ab अधिक दुसरं तिसरं पद गुणाकार त्याची दुप्पट 2bc अधिक पहिलं तिसरं पद यांचा गुणाकार 2ac. याच्यामध्ये काही रूपांतर केलेले आहेत. a वजा b अधिक c, फक्त दुसऱ्या पदात चिन्ह बदललं. पद तीच a वर्ग अधिक b वर्ग अधिक c वर्ग. आत्ता मात्र पहिल्या दुसऱ्या पदाचा गुणाकार ab, कारण वजा चिन्ह अधिक वजा 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 2ab येणार आहे. वजा 2ab दुसरं तिसरं पद वजा bc वजा 2bc अधिक पहिलं तिसरं मात्र दोन्ही अधिक आहेत ac अधिक 2ac. 17वं a वजा b वजा c, तिन्ही वजा चिन्ह. ओके. पहिल्या पदाचं वर्ग अधिक दुसऱ्या पदाचं वर्ग अधिक तिसऱ्या पदाचं वर्ग अधिक 2ab वजा 2ab पहिलं दुसरं पद गुणाकार वजा वजा ab त्याची दुप्पट वजा 2ab वजा दुसरं तिसरं पद वजा वजा अधिक bc आहे 2bc आणि पहिलं तिसरं 1 अधिक 1 वजा वजा 2ac. ओके. a वर्ग अधिक b वर्ग अधिक c वर्ग वजा 2ab अधिक 2bc अधिक वजा 2ac. ओके. त्यानंतर इथं पहिलं अधिक आणि तिसरं वजा a अधिक b वजा c कंसाचं वर्ग. तशीच a वर्ग अधिक b वर्ग अधिक c वर्ग पहिल्या दोघाचा गुणाकार अधिक ab त्याची दुप्पट 2ab दुसरं तिसरं पद वजा 2bc आणि पहिलं तिसरं वजा 2ac. ओके. अशा पद्धतीनं. आणि 19वा आहे a चा चौथा अधिक b चा चौथा. काय आहे? पहिल्या कंसात a अधिक b दुसऱ्या कंसात a वजा b आणि मग पुढचा जो कंस आहे त्या कंसामध्ये a अधिक b कंसाचा वर्ग वजा 2ab. करून पहा. a अधिक b पहिल्या कंसात दुसऱ्या कंसात a वजा b म्हणजे a वर्ग वजा b वर्ग. ओके. आणि यांचा गुणाकार केला आपण. पहा समानता संबंध कसा मिळतो. याची डावी बाजू a चा चौथा अधिक b चा चौथा आहेच. ओके. या दोघांचा गुणाकार a अधिक b a वजा b कुणाचे अवयव आहेत? a वर्ग वजा b वर्ग. ओके. आतमध्ये a अधिक b कंसाचा वर्ग म्हणजे a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग वजा 2ab. ओके. आता लक्षात येईल a वर्ग वजा b वर्ग हा पहिल्या कंस तसाच. दुसऱ्या कंसामध्ये मात्र अधिक 2ab वजा 2ab गेले. a वर्ग अधिक b वर्ग a वर्ग अधिक b वर्ग. ओके. विद्यार्थी मित्रांनो थोडासा बदल. a वर्ग वजा b चा चौथा a चा चौथा वजा b चा चौथा मग समानता संबंध मिळतो आपल्याला. पहा आता आपण सोडवलं. a वर्ग वजा b वर्ग हे मिळालं. इथं अधिक 2ab अधिक 2ab गेलं म्हणजे a वर्ग अधिक b वर्ग. आता पहिल्या कंसात a वर्ग वजा b वर्ग आणि दुसऱ्या कंसात a वर्ग अधिक b वर्ग म्हणजे a चा चौथा वजा b चा चौथा. ओके. हा समानता संबंध मिळालेला आहे. ओके. अशा पद्धतीनं a चा चौथा वजा b चा चौथा हे लिहिलेलं आहे पुढं. आणि शेवटचं सूत्र आपण पाहणार आहोत. a घन अधिक b घन अधिक c घन बरोबर आणखी आहे तिसरं पद a घन अधिक b घन अधिक c घन वजा 3abc बरोबर a अधिक b अधिक c तिघांची बेरीज. दुसऱ्या कंसामध्ये a वर्ग अधिक b वर्ग अधिक c वर्ग वजा ab वजा bc वजा ca. ओके. a घन अधिक b घन अधिक c घन वजा 3abc याची समानता मिळवायची असेल तर a अधिक b अधिक c या कंसानं दुसऱ्या कंसाला a वर्ग अधिक b वर्ग अधिक c वर्ग वजा ab वजा bc वजा ca पहिल्या कंसातल्या प्रत्येक पदानं दुसऱ्या कंसातल्या प्रत्येक पदाला गुणलं आणि जाणारी पदं घालवली तर आपल्याला निश्चितपणे a घन अधिक b घन अधिक c घन वजा 3abc मिळणार आहे. या विस्तार सूत्रांचा उपयोग आपल्याला
अगदी नाही म्हटलं तर 7व्या इयत्तेपासून पुढं 12वी इयत्तेपर्यंत आणि स्पर्धा परीक्षांना निश्चितच उपयुक्त ठरणार आहेत. आपण ती लक्षात ठेवावीत, कशी मिळालेली आहेत. पाठांतर न करता ती कशी मिळाली हे लक्षात घ्या, म्हणजे योग्य पद्धतीनं योग्य त्या ठिकाणी त्याचा वापर करता येईल. आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना, स्पर्धक मित्रांना हा व्हिडिओ पाठवा, म्हणजे त्यांनाही ही विस्तारसूत्रे मिळतील आणि भविष्यामध्ये येणाऱ्या स्पर्धामध्ये याचा वापर करून तेही स्पर्धा जिंकतील. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित या ठिकाणी आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स द्या, लाईक करा, प्रोत्साहन द्या. धन्यवाद.